आता पोट भर देणार आहे, मग तुमच्याच वाड्यातलं देणार आहे का? ते म्हणले नेता कधी आपल्या घरचं देत असतो का? म्हणले आपल्या घरचं देतो तो नेता असतो म्हणले. विठाला म्हणले नाही नाही, आपल्याला चोरी करून मिळवायचं म्हणले. कार्यकर्ते बाहेरच्याच पैशावर पुष्ट करता आले पाहिजे, तरच तो नेता आहे. नाही तर घरचं सगळं विकून टाकायचं आणि लोकांचे कामं करायचे. असला नेतेगिरी टिकत नाही मला. म्हणजे नेता कसं बनावं हे सुद्धा कृष्णाचं चरित्र सांगते. तर म्हणले चला चोरी करायची म्हणले, आणि चोरी करून आपल्याला तो माल प्राप्त करायचा. काल्याच्या कीर्तने भव्य दिव्य संभाजीनगर मध्ये असलेले हे छत्रपती नगर मध्ये या ठिकाणी हा संपन्न झालेला आहे. या प्रसंगी आपल्याला आज श्रीकृष्णाचं महत्व सांगून आत आणि बाहेर याचं उदाहरणही बाबांनी या ठिकाणी पटवून दिलेलं आहे. जो आत राहिला तो देवाला धरून राहिला आणि म्हणून आत राहिला, आणि जो देवाला धरून राहिला म्हणून तो देवाबरोबर बाहेर गेला. म्हणून वर्षभर आपण ज्या आनंदाची वाट बघतोय तो म्हणजे आपला हा भव्य दिव्य या पंचकृषीत असलेला सप्ताह. आणि ह्या सप्ताहाचं शेवटचं ज्यांच्या मुखातून अमृतमय अशी वाणी ऐकली असे गुरुवर्य हरिभक्तपरायण सोमेनाथ महाराज कमाट यांचं सुश्राव्य असं काल्याचं कीर्तन झालेलं आहे. महाराजांच्या बाबतीत बोलायचं झालं तर तरुणेश्वर संस्थान उमरवटी तालुका फुलंब्री जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी महाराजांचं फार भव्य दिव्य असा आश्रम आहे. त्यागी व्यक्ती कशाला म्हणतात? संसारावर त्याग करून महाराजांनी या ठिकाणी आश्रम उभा केलेला आहे. आम्ही स्वतः प्रत्यक्षात बघितलेला आहे. आणि महाराजांच्या ज्या पुढचा मानस आहे तो फार मोठा भव्य दिव्य मानस त्यांच्या डोक्यात आहे. महाराजांनी सांगितलं होतं की सांगू नका, पण सांगणं गरजेचं आहे. धर्माचं काम करत आहे आणि धर्म विनाशाकडे चाललेला आहे. कारण येणारी पिढी ही कुठंतरी चांगल्या मार्गाला लागावं. कारण आपण पाश्चात्य देशातील संस्कृतीचा जास्त आपण या ठिकाणी वापर करतो आहोत. मग ते मोबाईलद्वारे असेल किंवा इंटरनेटद्वारे असेल, अशा माध्यमातून येणारी पिढी ह्याच्या काही येणारा आघात आहे हा टळावा यासाठी बाबांनी येत्या जून पासून येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये जून पासून लहान मुलांसाठी मामा 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एक वारकरी शिक्षण संस्था सुरू करण्याचा मानस ठरवलेला आहे. कारण मी त्यांच्या अगदी जवळ असतो, बऱ्याच वेळेस आमची चर्चा झाली. बाबांना सांगितलं पण मी, बाबा तुम्ही एवढा मोठा जो त्याग केलेला आहे, कारण संसार नाही त्यांच्या पाठीमागे, ते ब्रह्मचारी आहे. ते ब्रह्मचारी अवस्थेत आता सध्या आहे आणि इथून पुढेही ब्रह्मचारी अवस्थेत पूर्ण जीवन जगणार आहे. मग एवढा मोठा त्याग केलाय तर याला जोडीला जर या धर्मातील सर्व धर्मातील, हिंदू धर्म असेल सर्व धर्मातील, या जर मुलांना चांगले संस्कार जर दिले तर निश्चित तुमचं नाव पुढे जाईल. म्हणून असं एक जून पासून मानस आहे. तयारीला लागलेलो आहोत आम्ही सगळेजण. बाबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला एक भव्य दिव्य असं वारकरी शिक्षण संस्था त्या ठिकाणी दिसत. म्हणून अशा विद्वान तपस्वी आदरणीय गुरुवर्य हरिभक्तपरायण सोमनाथ महाराजजी कमाट तरुणेश्वर संस्थान फुलंब्री यांचं पूजन या ठिकाणी मी